तर स्टुडंट आज आपण एक सॉफ्टवेअर बघणार आहे जे ग्राफिक डिझायनिंगसाठी मोस्टली यूज केले जाते. तर त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे Adobe Photoshop. Adobe Photoshop हे सगळ्यात बेस्ट सॉफ्टवेअर आहे फोटो एडिट करण्यासाठी. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही फोटो एडिट करू शकता. परत त्यात आपण फोटोशिवाय आपण बाकीच्या पण गोष्टी जे आपण क्रिएट करू शकतो, जसं की सोशल मीडिया पोस्ट. आपण इंस्टाग्राम, फेसबुकला पोस्ट वगैरे बघतो, ॲडव्हर्टायझिंग वगैरे बघतो सोशल मीडिया. तर ते पण आपण त्याच्यावर क्रिएट करू शकतो. इंस्टाग्रामच्या स्टोरीजचे जे ग्राफिक्स असतात ते क्रिएट करू शकतो. परत त्याच्याबरोबर आपण यूट्यूबचे थंबनेल्स जे आपण यूट्यूबला बघतो ते थंबनेल्स पण आपण क्रिएट करू शकतो फोटोशॉपच्या यूजनं. परत फोटो मॅनिप्युलेशन पण क्रिएट करू शकतो. फोटो मॅनिप्युलेशन म्हणजे काय की 4-5 इमेजेस घेऊन आपल्या क्रिएटिव्ह येऊन आपण इमॅजिनेशन जे करतो ते इमॅजिनेशन आपण त्यावर फोटोशॉपवर आपण इम्प्लिमेंट करतो. त्याच्याबरोबर आपण मूवी पोस्टर्स वगैरे असतात, जे मूवीचे पोस्टर्स असतात ते सगळे आपण फोटोशॉपवर क्रिएट करू शकतो. आणि मोस्टली सगळेजण फोटोशॉपवरच क्रिएट करतात. फोटोशॉप फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण यूज केले जाते, डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये पण यूज केले जाते. कवा वेबसाईट, जसं की आपण शॉपिंग वेबसाईट बघतो, जे फोटोज असतात ते फोटो एडिट करण्यासाठी पण IT जसं की वेबसाईटसाठी पण ते यूज केलं जातं. ठीक आहे. तर आज आपण फोटोशॉपचं इंटरफेस बघणार आहे की कसं असते आणि कुठले टूल्स, काय टूल्स काय काम देते, काय काम करते ते आपण सगळं आज बघणार आहे. ठीक आहे. तर मी फोटोशॉप ओपन करतो. फोटोशॉप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस दिसेल, जसं की मी आता ही इमेज घेतली आहे. ठीक आहे. मी इमेज डिलीट करतो आणि एक नवीन डॉक्युमेंट ओपन करतो. नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी Ctrl+N दाबायचं, म्हणजे न्यू डॉक्युमेंट. ठीक आहे. आता इथं आपण न्यू डॉक्युमेंट इथं असा एक पॅनल येतो. त्या पॅनलवर गेल्यानंतर तुमच्यासमोर फोटोज, प्रिंट, आर्ट अँड इलुस्ट्रेशन, वेब, मोबाईल, फिल्म, व्हिडिओज हे सगळे डिफॉल्ट साईज असतात त्यांचे. ठीक आहे. आपल्याला सारखं गुगलवर जाऊन साईज चेक साईज चेक करा आणि ते मॅन्युअली चेक करा असं नाही आहे इथं फोटोशॉपमध्ये. तर इथं तुम्हाला डिफॉल्ट साईज दिले जातील तुमचा वेळ वाचवण्यासाठी. ठीक आहे. डिफॉल्ट फोटो साईज आहे इथं, फोटोशॉप साईज आहे 7x5 इंचेस. परत लँडस्केप पण आहे इथं, लँडस्केपचे पण साईज आहेत, पोर्ट्रेटचे पण साईज आहेत इथं. ते सोडून प्रिंटसाठी पण इथं साईज आहेत, जसं की लेटरचं आहे 8.5x11 इंचेस, लिगलसाठी पण आहे, A4 पण आहे, B5 पण आहे, A3 पण आहे. तर हे सगळे डिफॉल्ट सेटिंग्स आहेत आपलं काम सोपं करण्यासाठी. कारण की आपल्याला माहीत नसते कोणतं साईज कशी असते. A4 ची साईज आपल्याला माहीत नसते, B5 ची माहीत नसते, A6 ची माहीत नसते, लेटरचं माहीत नसते. तर ते इथं त्यांनी डिफॉल्ट सेटिंग दिलेले आहेत. ठीक आहे. आर्ट अँड इलुस्ट्रेशनसाठी पण एक सेटिंग दिलेलं आहे, जसं की पोस्ट कार्ड, पोस्टर, मूवी पोस्टर म्हणलं होतं. मूवी पोस्टरचं इथं दाखवलं आहे 18x24 इंच. ठीक आहे. 300 PPI. 300 PPI म्हणजे 300 पिक्सल पर इंचेस. प्रत्येक फोटोमध्ये पिक्सेल्स असतात, पिक्सेलेट असतात. ठीक आहे. तर ते PPI प्रिंटसाठी 300 PPI ठेवला जातो आणि जे वेबसाठी असते त्याला 72 PPI ठेवलं जातं. परत आपण मोबाईलचं पण इथं साईज वगैरे दिलेला आहे. फिल्म अँड व्हिडिओसाठी पण इथं साईज वगैरे दिलेला आहे, HDTV, 1920x1080 अशा प्रकारे सगळे साईज इथं डिफॉल्ट दिलेलेच आहेत. आता समजा ते सोडून जर तुम्हाला तुमच्या साईजनुसार जर सेट करायचं असेल तर तुम्ही इथं स्वतः पण एडिट करू शकता. जसं की इथं प्रिसेट डिटेलवर गेलो, इथं अनटायटल 1 आहे. तर तिथं जाऊन मी आता सोशल मीडियासाठी एक साईज क्रिएट करणार. जसं की मी नाव दिलं सोशल मीडिया पोस्ट. मग इथं विड्थ मग काय येते की 1080x1080. ठीक आहे. मग इथनं तुम्ही ओरिएंटेशन म्हणते त्याला पोर्ट्रेट बी करू शकता किंवा लँडस्केप बी करू शकता. ठीक आहे. हे आर्टबोर्ड आहे. आर्टबोर्डचं आता सध्या गरज नाही आहे. आर्टबोर्डचं आपण पुढच्या लेक्चरला बघू. आर्टबोर्डचा यूज कशासाठी असतोय आणि आर्टबोर्ड कुठल्या कामासाठी जास्त करून यूज केला जातो. ठीक आहे. तिथं रिझोल्युशन आहे 72 रिझोल्युशनच ठेवायचं, कारण की आपण डिजिटलसाठी काम करत आहे. कलर मोड RGB आहे, RGBच ठेवायचा, कारण की RGB डिजिटलसाठी यूज केला जातोय आणि जो CMYK आहे तो प्रिंटसाठी यूज केला जातो. ठीक आहे. जसं की मूवी पोस्टरचे प्रिंट काढायचे असेल तर तुम्हाला CMYK वरच काम करावं लागेल आणि जर डिजिटलसाठी असेल तर RGB साठीच करायला लागेल. जर समजा तुम्ही
RGB कलर यूज करून जर तुम्ही प्रिंट काढला तर तो कलर पूर्ण जातात, म्हणजे एकदम फिके कलर दिसायला चालू होतात प्रिंटवर. ठीक आहे. इथं बॅकग्राऊंड कंटेंट व्हाईटच ठेवायचा. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज पण करू शकता, किंवा याच्यावर डबल क्लिक करून पण तुम्ही फाईल तो तुम्ही कलर घेऊ शकता. मग मी क्रिएट करतो. ठीक आहे. आता इथं आपलं एक नवीन डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे. सोशल मीडिया पोस्ट या पॅनलवर दिसलेला आहे. आणि डॉक्युमेंटचं हे कॅनव्हासची साईज तुम्हाला असं एक रेक्टँग्युलर दिसतं. ठीक आहे. तर आपण आज आता आपण सगळ्या टूल्सबद्दल माहिती करून घेणार आहे. याला टूल्स पॅनल म्हणतात, याला मेनू बार म्हणतात. आणि इथं पण पॅनल्स आहेत. ठीक आहे. जसं की कलरचे पॅनल्स आहेत, स्वॅचेसचे पॅनल्स आहेत, लायब्ररी आहे, ॲडजस्टमेंट आहे. इथनं तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. कलर करेक्शन इथनं तुम्ही करू शकताय. परत लेयर्स वगैरे आहेत, चॅनल्स आहेत, पाथ आहेत, तर ते पण तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकताय. ठीक आहे. तर तुम्हाला एखादं पॅनल क्लोज करायचं असेल तर तुम्ही इथं येऊन, आता मला लायब्ररी क्लोज करायची आहे. ठीक आहे. तर लायब्ररीवर मी इथे ना ह्याच्यावर क्लिक करणार आणि क्लोज करणार. लायब्ररी पॅनल क्लोज झाला. जर तुम्हाला परत आणायचं असेल तर विंडोजमध्ये जाऊन इथं लायब्ररी म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. लायब्ररी पॅनल परत आली. ठीक आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते क्लोज बी करू शकता, आणि तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही ओपन पण करू शकता. तर आपण आज आपण सगळे सोशल हे बघूया, बद्दल बघूया. ठीक आहे. तर मी एक इमेज घेतो आणि इमेजला मी इथं प्लेस एम्बिडेंट म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करून मी इथं इमेज एक प्लेस करून घेतो. तर मी इमेज इथं प्लेस केली आहे. ठीक आहे. तर मूव्ह टूल पासून चालू करूया आपण. मूव्ह टूल काय करते की इमेजला मूव्ह करते. जसं की मी आता हे इमेज मूव्ह वगैरे करू शकते. जसं की आता समजा मला या डॉक्युमेंटमधनं या डॉक्युमेंटमध्ये ही इमेज मूव्ह करायची, तर मी इथनं असं त्याला वर खेचून इथनं डायरेक्ट इथं आणू शकतो. म्हणजे पहिल्या डॉक्युमेंटमध्ये आपण आलो. तर अशा प्रकारे आपण इथं मूव्ह टूलचा यूज केला जातो. लासो टूल आहे. लासो टूलचा पण सिलेक्शनचाच एक पार्ट आहे. जसं तुम्हाला सिलेक्शन सब्जेक्ट वगैरे सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही लासो टूलनं सब्जेक्ट सिलेक्ट करू शकताय. लासो बरोबर इथं पॉलिगॉन लासो टूल पण आहे, मॅग्नेटिक लासो टूल पण आहे. ते सगळे सिलेक्शनचेच टूल्स आहेत. जसं सिलेक्शनचेच टूल्स आहेत. त्यानंतर इथं आलं की क्विक सिलेक्शन टूल, वॉन टूल, हे पण एक सिलेक्शनचेच टूल्स आहेत. मार्क्यू टूल पासून ते क्विक सिलेक्शन टूल पर्यंत, मॅजिक वॉन पर्यंत हे सगळे सिलेक्शनचेच टूल्स आहेत. त्यानंतर आपण खाली आलं की इथं क्रॉप टूल आहे. ते जसं की इमेज वगैरे क्रॉप करण्यासाठी आपण यूज केलं होते. मला आता ही एवढी इमेज क्रॉप करायची आहे, तर अशा प्रकारे आपण क्रॉप करू शकतो. आणि जर समजा पाहायला असेल तर त्याच्यावर क्लिक करू शकते की हां, आता तेवढी इमेज क्रॉप झालेली आहे. कंट्रोल झेड दाबलं की परत हाय तिथं, कंट्रोल झेड दाबले की अनडू होऊ शकते. हाय तिथं आपण परत येऊ शकतो. याला फ्रेम म्हणतात, फ्रेम टूल म्हणतात. जर तुम्ही एखादं फ्रेम वगैरे टाकायचे असेल तुम्हाला, तर फ्रेम टूलचा यूज करून त्यात तुम्ही इमेज इन्सर्ट करू शकता. त्यानंतर इथे आयड्रॉप टूल काय करते की कलर सिलेक्शन करते. ठीक आहे. जसं की आता मी आयड्रॉप टूल घेतला आणि इथनं मला समजा यातला कुठला तर कलर घ्यायचा असेल, तर मी ह्याच्यावर क्लिक केलं की इथं कलर दिसायला चालू झाला. ठीक आहे. इथनं पण परत आपण यूज करू शकतो. जसं की इथं अशा प्रकारे आपण आयड्रॉप टूल्सचा यूज करू शकतो. आणि काम आपलं सोपं होते की आपल्याला जो कलर दिसतोय तो सिलेक्ट होतो. ठीक आहे. त्यानंतर स्पॉट हिलिंग ब्रश टूल आहे. स्पॉट हिलिंग ब्रश टूलनं काय करते की डाग रिमूव्ह करते. ठीक आहे. जसं की आता इथं दाखवलं एक्झाम्पल, कॉफीचं किंवा मडचं डाग आहे, तो स्पॉट हिलिंग ब्रशनं रिमूव्ह केला जातोय. डागच नाही तर आपण चेहऱ्यावरचे विंकल्स वगैरे, पिंपल्स वगैरे, ते पण स्पॉट हिलिंग ब्रश टूलनंच रिमूव्ह केलं जाते. परत आपलं बेंचवर घाण असेल वगैरे, नाहीतर कॉफीचे मार्क्स असतात, ते पण स्पॉट हिलिंग ब्रश टूलनंच रिमूव्ह केले जाते. जेवढे पण डाग वगैरे असतात ते सगळे स्पॉट हिलिंग ब्रश टूलनं रिमूव्ह केले जाते. तर इथं भरपूर आणि टूल्स आहेत. जसे की पॅच टूल आहे, हिलिंग ब्रश टूल आहे, रेड आय टूल आहे, कंटेंट अवेअर मूव्ह टूल आहे. रेड आय टूल काय करते की समजा आपण एखादा फोटो काढतो आणि आपले डोळे त्यात लाल दिसतात, म्हणजे कात्रीचा आपण फोटो काढतो, रिफ्लेक्शनमुळे किंवा कशाच्या प्रॉब्लेममुळे आपले डोळे लाल येतात, तर रेड आय टूलनं काय करते की ते रिमूव्ह करून टाकते ऑटोमॅटिकली, अनालाइज करते आणि ते रिमूव्ह करते. ठीक आहे. ब्रश टूल आहे. ब्रश टूलचा यूज कलर वगैरे देण्यासाठी आहे.
जसं की तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ब्रश टूलचा यूज कसा असतो ते. नंतर क्लोन टूल आहे. क्लोन टूलनं आपण इमेजचे डुप्लिकेट क्रिएट करू शकतो. पिक्सल कॉपी करतं. ठीक आहे. क्लोन टूलनं पिक्सल कॉपी करतो. त्यानंतर इथं आल्यानंतर हिस्ट्री ब्रश टूल आहे. हे पण सेम स्पॉटलिंग ब्रश सारखं आहे. रिमूव्ह करू शकतोय किंवा ते दाग इकडनं तिकडे शिफ्ट करू शकतो किंवा एखादा ऑब्जेक्ट इकडनं तिकडे शिफ्ट करू शकतोय. परत इरेझर टूल आहे. इरेझर टूलनं काय करते की जेवढा पार्ट तुम्हाला इरेज करायचं असेल तेवढा पार्ट ते इरेज करते. ग्रेडियंट आहे. ग्रेडियंट म्हणजे काय असते की 1, 2, 3 किंवा 4 कलर, एकापेक्षा जास्त कलरसाठी ग्रेडियंट यूज केला जातोय. राईट क्लिक केलं की ते भरपूर ऑप्शन्स आहेत. त्यानंतर इथे ब्लर टूल. ब्लर टूल काय करते की जर समजा आपण एखादा फोटो काढला असेल आणि आपल्याला वाटलं असेल की मागचं आपलं प्रॉपरली ब्लर झालेलं नाही, तर ब्लर टूलनं आपण त्याला व्यवस्थित ब्लर पण करू शकतो. त्यानंतर येते डॉट टूल. डॉट टूलनं एक इमेजला ब्राईट बनवू शकते. त्यानंतर पेन टूल येते. पेन टूल काय करते की पेन टूल ड्रॉ करते. जसं की आपलं सिलेक्शनसाठी पण मोस्टली ते यूज केले जाते. पेन टूल समजा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असेल, तर कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट असेल आणि त्याला सिलेक्ट करायचं असेल तर मोस्टली पेन टूलच यूज केला जातो. सोपं आहे आणि सोप्या पद्धतीनं ते सिलेक्शन करू शकते. टेक्स्ट टूल आहे. इमेजवर टेक्स्ट वगैरे ऍड करायचं असेल तर आपण टेक्स्ट टूलचा यूज केला जातो. पाथ सिलेक्शन टूल आहे. एखादा पाथ वगैरे तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथनं ते सिलेक्ट करू शकता. अडोबी हे रेक्टँगल टूल आहे. इथनं तुम्ही शेप्स वगैरे क्रिएट करण्यासाठी रेक्टँगल टूल यूज केला जातो. जसं की मी आता इथं शेप ड्रॉ करतो. झाला इथं शेप एक क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. मग तसं भरपूर शेप्स आहेत. इथं राऊंडेड रेक्टँगल पण आहे, क्लिप्स पण आहे, पॉलिगॉन टूल पण आहे, लाईन टूल पण आहे, कस्टम शेप टूल पण आहे. तर इथं हँड टूल आहे. समजा मी आता एखादी इमेज वगैरे झूम केली तर हँड टूलचा यूज करून आपण ते बघू शकतो. जेवढी पण झूम करा तेवढं आपण यूज करू शकतो. हे झूम इन झूम आउट टूल आहे. अल्ट दाबलं की झूम आउट करते आणि माऊसचा लेफ्ट क्लिक केला की झूम करते. ठीक आहे. त्यानंतर आपण इथं आलो की इथं एडिट टूल बार आहे. इथं टूल्स वगैरे तुम्हाला एडिट करायचे असतील, फक्त सेटिंग्स वगैरे, जसं की मी इथं शॉर्टकट कीज वगैरे असं तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही एडिट कस्टमाइज टूल बारमध्ये येऊन तुम्ही एडिट टूल करू शकता. एखादा डन झालं की डन करायचं. हे कलर स्वॅचेस आहेत. इथनं तुम्ही कलर वगैरे सिलेक्ट करू शकताय. जसं की तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकताय. नंतर इथे क्विक मास्क मोड म्हणून मास्किंगसाठी यूज केलं जाते. ते पण आपण पुढच्या लेक्चरला बघू. मास्किंगसाठी आपण सेपरेट लेक्चर पण बघणार आहे. त्यानंतर येतात की स्प्लिट स्क्रीन मोड. स्क्रीन वगैरे स्प्लिट करण्यासाठी मोस्टली ते यूज केले जाते. तर इथं लेअर पॅनल्स आहे, चॅनलचा एक पॅनल आहे, पाथचा एक पॅनल आहे. लेयर्स म्हणजे एकापेक्षा एक जास्त लेयर्स वगैरे असतात. जसं आपण इमेज ऍड करत असतो तसं ते जे लेयर्स वाढत जातात. ठीक आहे. लेअरसाठी पण एक सेपरेट लेक्चर आहे. चॅनलसाठी पण एक सेपरेट लेक्चर आहे, जसं की RGB, रेड, ग्रीन, ब्ल्यू. परत इथं गेल्यानंतर कलर्स पण आहेत, इथं स्वॅचेस पण आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊया मेनू बारवर गेल्यानंतर फाईलवर क्लिक केलं की तुमच्यासमोर एक असा ऑप्शन येतो. इथं तुम्ही फाईलला सेव्ह पण करू शकताय किंवा एक्सपोर्ट पण करू शकताय. परत ओपन करायचं असेल तर ओपन पण करू शकताय. एखादी इमेज तुम्हाला ओपन करायचं असेल तर ओपन बी करू शकताय किंवा नवीन डॉक्युमेंट हवं असेल तर नवीन डॉक्युमेंट पण इथनं तुम्ही क्रिएट करू शकताय. इमेज वगैरे तुम्हाला इम्पोर्ट करायचं असेल तर प्लेस एम्बेडेडवर पण क्लिक करून तुम्ही इमेज इम्पोर्ट करू शकता. आणि एक्झिट करायचं असेल तर तुम्ही इथनं फोटोशॉप एक्झिट पण करू शकता. एडिटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक एडिटसाठी यूज केलं जाते. जसं जेवढं पण फोटो एडिटिंगचं असेल तर ते सगळं तुम्हाला एडिटवर दिसलं जाणार आहे. इमेजची साईज रिसाईज करण्यासाठी इमेजचा पण एक ऑप्शन दिलेला आहे. त्यात एडिट पण करू शकताय, ट्रिम पण करू शकताय, रोटेशन पण करू शकताय, साईज पण सेट करू शकताय. लेअरवर गेल्यानंतर लेअरचे भरपूर पॅनल ओपन झालेले असतात. ठीक आहे. आपण त्यासाठी सेपरेट लेक्चर घेणारच आहे. ते प्रत्येक टूल्सचा पण यूज काय असते ते पण बघणार आहे. नंतर टाईपवर आहे. हे फक्त टायपोग्राफीसाठी आहे, टेक्स्टसाठी आहे.
अलाइनमेंट वगैरे, फॉन्ट साईज वगैरे प्रिव्ह्यू करण्यासाठी यूज केलं जाते. सिलेक्ट टूल आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की सिलेक्शन वगैरे असतात फोटोशॉपमध्ये. सब्जेक्ट सिलेक्ट केलं की त्याला आणि भरपूर व्हरायटीनं आपण त्याला हे करू शकतो. त्यानंतर फिल्टर्स आहे, जसं की मी तुम्हाला स्टार्टला सांगितलं होतं की फिल्टर आपण क्रिएट मॅन्युअली फिल्टर क्रिएट करू शकतो. त्यासाठी फिल्टर साठी एक ऑप्शन दिलेला आहे. 3D आहे, 3D लेयर्स वगैरे क्रिएट करण्यासाठी यूज केला जाते. व्ह्यू आहे, व्ह्यू म्हणजे काय की रुलर्स वगैरे, तुम्हाला समजा काय जर प्रोजेक्ट आला असेल तिथे तुम्हाला रुलर्स गाईड्स वगैरे लागणार, तर तुम्ही व्ह्यू मध्ये जाऊन रुलरवर क्लिक करून गाईडलाईन्स घेऊ शकताय. ठीक आहे, तर अलाइनमेंट वगैरे करण्यासाठी, आणि मोस्टली अलाइनमेंटवरच काम असते आपलं सगळं ग्राफिक डिझायनिंगचं, त्यामुळं रुलर घेणं फार गरजेचं आहे. नंतर विंडोजमध्ये गेल्यावर तिथं सगळे कॅटेगरीज आहेत. जसं की आता मला पॅराग्राफ ओपन करायचा आहे, तर मी विंडोजमध्ये जाणार आणि इथं पॅराग्राफवर क्लिक करणार. इथं पॅराग्राफ पॅनल ओपन झालेला आहे. हे सगळे पॅनल्स ओपन करण्यासाठी विंडोजवर विंडो हे सगळे पॅनल्स आहेत, हे ओपन करण्यासाठी आपल्याला विंडोजमध्ये जावं लागते. ठीक आहे, आणि जर क्लोज करायचं असेल तर याच्यावर लेफ्ट क्लिक करून आपण क्लोज करू शकतो. ठीक आहे, तर आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे सिलेक्शन टूलबद्दल. ठीक आहे, ओके. ओके, ठीक आहे. तर आपण फोटोशॉपचं बिगिनिंग लेक्चर इथेच संपूया.